माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनयाला शह द्यायचा असं राधिकाने आधीच ठरवल्यामुळे शनयाची तारांबळ उडणार असं दिसतेय आणि याचा प्रत्यय 30 नोव्हेंबर 2016च्या भागात आला। गुरुनाथ ऑफिसला निघत असतो त्याच वेळी राधिका देखील घराबाहेर आलेली असते। अगदी नेहमीप्रमाणे शनया ठरवते की काहीही करून राधिकाला भडकवायचं। त्याप्रमाणे ती त्याला मिठीत घेते। राधिकाला काही प्रमाणात वाईट वाटतं, मात्र गुरुनाथ निघून गेल्यावर राधिका अनेक वेळा घराच्या दरवाज्यावरील बेल वाजवून पळून जाते। सुरुवातीला शनयाला लक्षात येत नाही की बेल नक्की कोण वाजवते, त्यामुळे इरिटेट झालेली शनया घराबाहेर येते। अखेर राधिका बेल वाजवून पळत असल्याचं तिच्या लक्षात येतं। यावरून दोघींमध्ये वादाला सुरुवात होते, मात्र वाद विकोपाला न जाता यामध्ये शनया कशी अडकेल हे राधिका ठरवून आल्यानं त्याप्रमाणे ती पाऊल टाकते। भांडण्याच्या नादात जेव्हा शनया दार लावते त्याच वेळी ती फसते, कारण तिच्याकडे घराची किल्ली नसते आणि दरवाजा आतून लॉक झालेला असतो। राधिकाच्या या प्लॅन मध्ये अडकल्याचं शनयाच्या लक्षात येतं। गोंधळून गेलेली शनया अखेर सोसायटीमधील सिक्युरिटी गार्डला फोनची मागणी करते, मात्र इंटरकॉम असल्यामुळे ती गुरुनाथला कॉल नाही करू शकत। तसंच पैसे नसल्याने आता काय करायचं असा प्रश्न तिला पडतो। अखेर रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसल्याचं ती पाहते। त्याच्याकडील पैसे ती घ्यायला जाणार तितक्यात तो भिकारी तिला अडवतो। राधिकाच्या पहिल्याच प्लॅन मध्ये शनयाची अशी दुर्दशा झालीये, तर मग पुढे तिची हालत किती बिकट असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी। आणि या वादात गुरुनाथ बिचारा होणार हे नक्की। मराठी मालिकांचे असेच काही इंटरेस्टिंग अपडेट्स आम्ही आपल्याला देत राहणार आहोत, त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठी।